औचित्यवाडी. काय म्हटले तुम्ही? अहो तुम्ही तिकडेच राहा ना कायमचं. मग काय असं पण मी नकोय तुम्हाला. ओ ठेवा बरं तुम्ही फोन. बघते मी मला एखादा इकडे मित्र. काय म्हणत होती मित्राचं? बसले का तुम्ही? नवऱ्यासोबत कटकट चालू होती. हा ते कळलं मला. ते काहीतरी मित्र म्हणत होती ना. अहो शामराव ती तिथे एक मेसवाली म्हणे ती मेसवाली लय भारी जेवण बनवती, तुला तसं बनवता येत नाही. ती अशा गोल गोल पोळ्या करती, भाजीला मस्तपैकी फोडणी देती, तुला जमत नाही. नुसतं मेसवालीचं गुण गात होते माझ्याजवळ. माझ्याकडे डोकं सरकून म्हटलं तुम्ही काय आमचं तिकडेच राहा. मग मी बघते एखादा मित्र इकडं सापडला. कचाट्यात सापडला तुझा नवरा मेसवालीच्या. हो शामराव असं काय म्हणता हो? खरं ते सांगतोय तुला मी. अरे संसार असे देशोधडीला लागले तिकडे लोकांचे माहितीये का. आणि एकदा का बाहेर नवऱ्याला सवय लागली ना बाहेरची खायची, घरचं गोड नाही लागत. तुला आवडतं काही केलेलं तू मला सांग बरं. आहे का तुला? नाही ते म्हणलं तुला काही येतच नाही आता. मग तुला तेच म्हणलं ना मी. आणि कशाला येईन तुझ्याकडे सांग बरं तू. वर्ष तर येईन का तुझ्याकडे जर ती सवय लागली मेसची खायची त्याला तर काही उपयोग नाही. मग आता काय करू मी? आणि तू काय म्हणत होती ते? मी त्यांना म्हटलं मी आता एखादं बघते मित्र. बेस्ट वे. एक नंबर काम करते तू. तू चालते ना तो मार्ग एकदम बरोबर आहे. हा ना. कसं आहे माहितीये का, तू मित्र करायचा बरोबर आहे की नाही. आणि तू पण इकडे रमून घ्यायचं. जाऊ दे ना त्याचं आयुष्य तिकडं, तुझं आयुष्य इकडे मस्त जगायचं एकदम. तू आता दाखवूनच देत मग मला पण मित्र आहे म्हणून. माझ्याबद्दल काय विचार आहे? म्हणजे मित्र करायचंच आहे ना तुला. मग म्हणून ना खरं ना. मग जायचं फिरायला आता लगेच. मग कशाला उशीर करायचा मी म्हणतो. चला आहे की नाही. मग काय चला. हो चांगले काढा मस्त मस्त फोटो. लय भारी दिसते तू याच्यामध्ये. हा ना. डेपोटी पाहिलं का या पोरीला किती टायमाला समजून सांगितलं राव त्या उंडक्या बरोबर हिंडू नको की त्याला घेऊन इतक्या लांब आली त्या पण फोटो काढती. अरे सदा मी कटाळू येण्या सांगून त्या पोरीला राव. बोर आहे ना तुम्ही लाडून ठेवले डेपुटी. मी काय सांगतो काय ना तिथे बायको लावली माहेराला आणि इकडे घेऊन येत इकडे. त्याला पटत आहे का इतक्या लांब घेऊन आला त्या सुगंधाताईला? सुगंधाताईच्या जर नवऱ्याला कळालं शंभर जरा बघू जरा थोडी हे कर माझ्या घर जरा शिकतो. चल थोडी स्माईल लईच भारी फोटो याच्यात. आयफोन आयफोन. मोबाईल कोण घेतला डेपुटी? येडा झाला का? आता मोबाईल आहे का? आम्ही काय जास्त करा येडाची अरे काय आपलं तर डोकं चालू आपण हट्टी काय झालं आता? ए भोरिया तुला पटत का रे इकडे त्या ताईला घेऊन येतो इतक्या लांब? त्यांच्या नवऱ्याला कळालं तर तुला बेदम ठोकते नाही देऊन. मंडळी दिली बाहेर काढून आणि इकडे मजा करतो. सांग ना तू. मोबाईल दे ना. फोटो काढत होतो तिची. काय नाही. कोणाचा मोबाईल? मोबाईल माझा आहे तो. मोबाईल तुझा मोबाईल एवढा मोठा मोबाईल हिचा नवा दिसतोय मोबाईल. नवा एकदम. मग काल तर घेतलाय तो. काल घेतला. मग पुढे डाका टाकला काय नाही हो. आम्ही का जोरदार दिसतो का तुम्हाला डाका टाकायला? अरे तू घेतलाय कोणी? तो घेतलाय तो. मी घेतला. मी घेऊन दिलाय. बघितलं का? गिफ्ट दिलाय गिफ्ट. आपल्याला कधी चार आण्याची गोळी चारायचं नाही. आणि सुगंधाताईला मोबाईल गिफ्ट. मोबाईल गिफ्ट. मैत्रीण आहे माझी ती. बघा एवढा मोठा महागाचा मोबाईल दिला तिने घेऊन. महागाचा कुठं देऊ? 65-70 हजाराचा आहे फक्त. चांगला मोबाईल एवढा कमी किमतीत कसं काय बसला? मग तुम्हाला माहितीये का हे मोबाईल आहे ना SS मोबाईल शॉपिंग मधून आणलाय. तिथे आहे ना सध्या 3 ऑफर चालू आहेत. पहिली म्हणजे तुम्हाला सांगतो तुम्ही मोबाईल घेतला का तर 8,000पर्यंत कॅशबॅक 100%. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2 वर्षाची गॅरंटी आहे मोबाईलला. आणि अजून एक मोबाईल घेतला की त्याच्याबरोबर 5,999चे स्मार्ट गिफ्ट फ्री. अहो डेपुटी तुम्हाला माहित नाही काही बोर फुकाट म्हणलं का पहिली उडी त्याला समजती बरोबर खबरा लागत. पुढं फ्री आहे पुढे एका गिफ्ट आहे. आला इकडं. अहो सदाभाऊ त्यांनाच काय सगळ्या महाराष्ट्राला माहितीये की SS मोबाईल मध्ये किती ऑफर असतात म्हणून. तुम्हाला माहिती का प्रत्येक स्मार्ट टीव्हीवर एक साऊंड बार फ्री असणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक ब्रँडेड ॲक्सेसरीजवर 75% अप टू डिस्काउंट सुद्धा असणार आहे. बघितलं का साधा एवढी सूट असून आपल्याला सांगितलं की यांनी एवढ्या ॲक्सेसरीजवर सूट आहे म्हणून गपचिप मोबाईल घेऊन आले. रे भोऱ्या साऱ्या गावात सांगायला काय महाप्रसादची पंगत आहे का ती? दानच लागत दानच मोबाईल घ्यायला पैसे लागत आहेत. तुम्ही ती असे गावातली चिलटे रुपये तरी खर्च वाटवतो का? हे तर नुसतं म्हणायला वतनदार घरा नाही वतनदार. भोऱ्या आमची दानत काढतो का बावळात
ते SS मोबाईल शॉपीची फ्रँचायझी घेणार होतो, तुझ्यासारखी बुरटेन टुकार आहेत ना त्याच्यामुळे सोडून दिली. हा वा डेपुटी. ए तू नको आम्हाला समजू बरं का, मोबाईल घेते का नाही त्या SS मोबाईलच्या वापर सगळ्याला माहित असतात. आणि आत्ताच्या आता आम्ही 3 जण जाणार आणि ह्या मोबाईल पेक्षा भारी मोबाईल त्या SS मोबाईल मधून घेणार. सांग चाल पत्ता कुठे? अहो काय डेपुटी, तुम्हाला पत्ता माहित नाही? अहो आपल्याच नाशिक मध्ये कॉलेज रोडला SS मोबाईल, तिथं कॉलेज रोडचा SS मोबाईल ना? हा. अरे साधा त्या मोबाईल शॉपीचा मालक आपल्या ओळखीचा आहे, मित्र आहे. यांच्यापेक्षा भारी वापर घेऊ. आता ठिकाणी लगेच जायचं, गाडीत बसायचं आणि लगेच नाशिक, कॉलेज रोड, नाशिक. चला आयफोनच घेऊ. तू घरी हो पहिली ना, ती मी तुझ्या नवऱ्याला सांग ना. हा. घरी हो, आम्ही चाललो तिकडे. चला अण्णा आधी मोबाईल घेऊन ये. चला हा आणि घरी हो घरी. लय तू टाकाटाक दिसतो रे आज. लय मस्त कपडे बिपडे आणि मस्त हिस्तरी विस्तरी करून आहे का नाही. मजाच करते. झाले येतो मी थोड्या वेळाने गावात, जातो पुढे. ए असं असं काय करीत होता रे तिला? तुला नाही कळायचं ते नंतर सांगेन मी. नाही मला बी यायचंय मग. ऐकणार आहो. ए सोन्या माझं ऐकणार असं मदत नाही करू. नका लाडी गुडी लावूस. मी येणार आहे तिकडे. इकडं नाही तिकडं जा. आलो 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 जाणं. काय चाललंय? काही नाही हो शामराव, लय बोर होतंय माहिती का, करमतच नाही. असं एकटं एकटं वाटतंय ना. हे असं आहे, मला मित्र म्हणते तू, एकदम जवळचा मित्र आणि बोर होतंय तुला. अगं ते गाणं काय होतं ते काय ते बोरामध्ये मित्र गिठोळी सारखा. काही पण काय असतं ते मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखं असतं. असं आहे ते. बरं जाऊ दे ना, वनव्यामध्ये गारवामध्ये काही आलंच ना थंड. एक काम कर, कशाला बोर होते, आपण मस्तपैकी गावात फेरफटका मारून येऊ. चल. खरंच आहे. मग चला मी दरवाजाला लगेच लाव आणि चल लगेच जाऊ आपण फिरायला. चल कोण नाही खात. चला. केव्हा जायचं तिकडे? तुम्ही सांगत जायचं. होय. मागच्या वेळेस लयच भारी बनवली होती त्यांनी भाजी, आहे की नाही? हा खरंच ना. मी तुम्हाला काय सांगू, मला असं वाटत होतं की 2 दिवस नसते जेवढी तर बरं झालं असतं. यावेळेस तसंच करू आणि ती पाणीपुरी पहिली खाऊ आपण आधी, बरं हा, का? नक्की. आधी गेलं का पाणीपुरी खाऊ आणि मग नंतर जेवण करू आपण. चालतंय. ऐक नाही मस्त एकदम. काय द्यायचं ते सांगा मला. हा खरंच केलेलं आहे. टेन्शनच नाही घ्यायचं, तुला सांगतो शामराव सोबत असले. मग तुम्हाला म्हणून तुम्ही मित्र बनवलं. हा, मग. अरे काय शामराव, काय बघा ना किती छान आहे. अगं ते साप आहे साधा. अहो, मला आवडतो पण ते. काय सांगते? हा किती भारी गुलाबी गुलाबी. लगेच नाजूक अय्या सुंदर आहे छान ना? आहे ना? गुलाबी चाप आहे एकदम. चला थँक्यू बरं का. भारी वाटतंय ना. सुकलं बघा ते. असं कसं सुकल, तुझ्यासारखं टवटवीत आहे एकदम ते. हा ना. हो. गुलाबी गुलाबी एकदम आहे. छान आहे. ही गुलाबी हवा. ऐका ना, कुठं गुलाबाचं फुल भेटलं तर बघा बरं का. हे शंकर आहे. अरे बघ हे 2-4 दिवस झाले गावात लय फिरू राहिले रे. अरे पुरुषा काही काम असतील दोघांचे. अरे पण ते दोघं कोणत्याही वेळेत फिरत असतात ना. नाही काहीतरी काम बिम असेल श्यामेल तुझं, त्या पोरीचं चालले असेल कुठं काही कामानिमित्त. बघ बघ तुझी नातेवाईक येते, तू परत म्हणशील बुजचे तू ध्यान नाही दिलं म्हणून. नाही काय नाही. ए सुगंधा, सुगंधा बाहेर रे पोरी. काय हो अण्णा? काय चाललं? हो आता तू बोल. नाही नाही तूच सांग. अरे तू बोल पुरुषा. नाही तुझं ऐकन ती तू सांग. अरे सांग ना तू. अहो अण्णा बघ काय चाललंय काय तुमचं? सुगंधा अगं इथून माग ऐकत होतो मी, आता डोळ्यांनी पाहिलंय मी. अगं काय तुझं चाललंय काय पोरी, तुला समजून सांगून कटाळलो. काय चाललंय त्या श्याम्याचं तुझं? काय चाललं काय? अगं ह्या गोष्टी खेड्यात चालत नाहीत. अरे बाबा कसं सांगू रे हिला. अहो पण अण्णा अशा कोणत्या गोष्टी चालत नाही खेड्यात ते सांगा. श्याम्याचं तुझं काय? मित्र आहेत ते माझे चांगले, मी चांगली मैत्रीण आहे त्यांची. अगं लहानपणच्या गोष्टी वेगळ्या होत्या, आता तुमचे वय आहे का मैत्री करायचे? तुझा नवरा तिकडं, त्याची बायको, लग्न झाले, तू वय काय, राहतो खेडेगावात. एकदा त्या आबरूला तडा गेल्यावर जमन का? कसं सांगू रे हिला? अहो पण अण्णा मला एक सांगा,
आता माझ्या नवऱ्याचं कसं तिकडे मुंबईला दुसऱ्या मैत्रिणी आहेत, मग मला इथं येऊ का मला करमत नाही, एकटीच असते, मग टाइमपास म्हणून मी गप्पा मारते त्यांच्यासोबत, मग मित्र म्हणून मारणार तर काय करणार. आणि तुम्हाला सांगू का, आताच्या काळात एवढं टेन्शन असतं ना, ते टेन्शन मधून फ्री व्हायला मित्रच लागतो. नाही सुगंधा, हे चुकीचं आहे बोलत तू. तुला पाहिजे ना तर तू शेजारच्या बाय माणसात जा, दळण निवडू लाग, कुठं शिवणकाम करू लाग. खेड्यातलं तुला कळत नाही का, परदेशातल्या गोष्टी वेगळ्या आहेत रे. याला मी किती तळतळ करू रे, हिला सांगू तरी व्हिडिओवर. तुमचं जनरेशन नाहीये हे, तुम्हाला सांगते मी. तुमचे दिवस गेले, आता आमच्या याच्यामध्ये एक बाई आणि एक माणूस चांगले मित्रमैत्रीण होऊ शकता. मला एवढं माहिती चांगले मित्र चालणार नाही. मी तुला मानलेली पोरगी म्हणून सांगतोय, इथून मागं सांगितलं, आजही सांगतोय. तुला जर ऐकायचं नसेल ना तर नको ऐकू. पुरुषा, मला वाटत नाही ही ऐकन म्हणून. चाल भाऊ, आपलं डोकं सारखले. तू ऐक अजूनही, नीट वाग, नाही तर बघ आपलं संबंध संपला समजते का. काय आता हे असं यो ना तिथं जाऊन चिकटतो तो मस्त पैकी करतो, बाता चिता करतो. तू नीट सांगशी आम्ही समजून. बाता चिता थोका उडीला जरा तोंडवर गप ना बोलतो ना. थोका उडायसारखं झालं, याचं किती थोका मला जीव आहे. गप ना, मला बोलू दे ना. तुझ्या जीवाचा काय संबंध आता इथं. बरं गप बसा, मी तुला काय समजून सांगायला आलोय. तुला पटत आहे का हे वागणं? काय केलं मी डेपुटी, काय वेगळं काय केलं मी? जगा वेगळे काही आहे का? मैत्रिणी माझी ती. अरे तुझं वय आता 40-42च्या आसपास घरात आला तू. तुला लग्न झालंय, तुला आता पोरं झाले असते मोठाले, आणि तू आता गळ्यात त्या सुगंधाताईला एक अक्कल नाही. तुम्हाला दोघाला पटत आहे काय रे गावात गळीत गळे घालून सोडा मस्त पैकी असा करतो. मला कसं होतं, माय मैत्रीण नाही का ती, मला कम नाही करीत डेपुटी. याचं घरा नाही वेगळंच, याला करून देत नाही असं वगैरे म्हणून याचं वेगळ्या डोक्यात चाललेलं. अरे तुझ्या डोक्यात कसं येत नाही, तो मित्राची चव जायला लागली, ते वेगळं सोडून दुसरं काही करायला लागलं. तुला माहितीये का, माझी मैत्री अशी तशी नाहीये, निखळ मैत्री आहे. तुम्हाला सांगतो, निखळ प्रेम आहे, अक्षरशः निखळ प्रेम. मैत्री माई बिन माझ्या संग नाही करणार का निखळ प्रेम, मी बी करीन निखळ. निखळचा अर्थ कळतो का? निखळ म्हणजे काय? काय डेपुटी निखळ म्हणजे स्वच्छ, चांगल्या मनाचं प्रेम, असं तो म्हणतोय. आणि मग मी काय स्वच्छ राहत नाही का डेपुटी? किती टापटीप मध्ये राहतोय, रोज आंघोळ करतोय, रोज साबण लावतोय. ए बाबड्या, तू आहे ना, तू अक्कल इथंच ठेवी जा, कुठं नको वापरे जो. मला बोलू दे आणि थोडं जर शांत बस, नाही तर तुझ्या अक्कलीवर आहे ना असा बुक्का आणि इथं बुक्का आणा, इथं त्याची अक्कल तिथं नाही, इथे त्याची अक्कल. जळतोस तिथे बोलायला लागले नाही, मी निखळ प्रेम करेन. ती म्हणीन ना काय टॉ बिर्याणी ती म्हणली ना, तू आहे ना त्या कपड्यात चिमटा जवळ घेऊन हिडत जा, जेव्हा लागणं तेव्हा लावीत जायचं. मग काय बस. हे बघ, गावात चव जायला लागली, तुला मित्र म्हणून सांगतो. तू माझा मित्र आहे, मी दुसऱ्याला सांगितलं नसतं, मला गरज नाही कोणाला सांगायची. त्या बाईचं लग्न झालेलं आहे, तिचा नवरा आपला मित्रच आहे बरं का. दोघांची चव जायला लागली, गावात पोरात सगळ्या बेचाव झाले. आमचं सोलं सांगणं काम आहे, ते सोडून दे, आपला परपंच बघ आणि त्या बाईला तिचा परपंच बघू दे. हो डेपुटी, मी काही चुकीचं वागत नाही, तुम्हाला सांगतो. आणि ती बी साधण्याने आणि मी बी साधण्याने तुम्हाला सांगतो. आम्हाला कळत नाही का, आम्ही प्रौढ आहेत तेवढे, आमची मैत्री जपायला. तुम्ही नका सांगू बाकीचं मला काही. तू तर मला म्हणला तो मित्र तुम्ही सांगितलं ऐकायच्या पलीकडे. आणि एक काम कर दादा, तो आहे ना ते जळफापट ते सोडून दे, तू याच्यामध्ये घुसू नको आणि तू तुझी चव घालून घेऊ नको. यांना दोघाला काय करायचं ते करू दे, तू ऐकणार नाही. चल काय करू दे म्हणजे? चल एक टाइम मी बघतो. चल. भारीत नाही एकदम. अच्छा, ओ लागलं ना मला. काय रे घ्या, ते अण्णाच्या फोनवर फोन आला होता. कोणाचा? अहो, तुमच्या नवऱ्याने तिथला आत्महत्या केली. अयो, काय सांगू तो? खरंच का? फोन आला होता. अरे ठीक आहे, काय तू? हो अण्णा, काय झालं? कधी फोन आला तुम्हाला? हो सांगा ना अण्णा, माझा लय जीव घाबरतोय. सांगा ना काय झालं नेमकं अण्णा? अरे काय झालं म्हणजे काय झालं श्यामा? अरे त्या पाहुण्याला कोणीतरी सांगितल्या गावातल्या या गोष्टी, आणि त्या पाहुण्याने काय केलं, चिठ्ठी लिहून ठेवली तुमच्या नावाची आणि औषध पिऊन आत्महत्या केली. अण्णा असं काय बोलतोय तुम्ही? खरं सांगा ना अण्णा. मला फोन आला रे, त्याच्या मित्राचा फोन आला नवऱ्याच्या. मी काय खोटं सांगन का बाबा? हो काय करू मी तरी, काय करू अण्णा? मी काय करू आता सांगा ना मला. काय करायला आम्ही त्यावेळेस का नाही ऐकलं तू? नाही तू बी पण आबा
आम्ही काही चुकीचं वागलो आमचं काही नाही आता तसं. सोपं चिठ्ठी दोघांची नाव आहे आता पोलीस आणि तुम्ही आणि ते पागवून घ्या काय करू मी तरी भाऊ अण्णा ते पोलिसाचं जाऊ द्या पण मला सांगा ना मी आता काय करू अण्णा आता काय करू म्हणजे आता आता बघा काय बघा. करणार तुला समजून सांगितलं तू ऐकायची मनस्थिती नाही खेड्यात राहतो आपण हे असं चालत अरे, हिरो गावात तर काय एवढं असतं का कुठं लगेच अशी मैत्रीण अशा गोष्टी खेड्यात खपत नाहीत कोणून तरी त्या पाहुण्याला कळालं त्यांनी घेत टाकलं भाऊ जीव देऊन टाकला शामराव आता तुम्ही काय पोलीस. करू मी रोड नको अण्णा, आता काय करू सांगा ना मी. चुकलं, परत नाही करणार राव असं खरंच नाही करणार नक्की अहो मी तिच्या घरी बी जाणार नाही बस का तुम्हाला श्याम तुला कळालं सगळं हा तुला कळालं सगळं हो तरी- अण्णा आता कळून काय करता मला सांगा ना मी पुढे काय करते हा, शांत हो काही झालेलं नाही घाबरू नको पाहुणा व्यवस्थित आहे फोन बिन झाला नाही चिठ्ठी काही नाही बरं झालं द्यावा शेवटी काय केलं माहितीये का तुमचं आम्ही डोळ्यांनी पण पाहिलं सारं गाव बोंबलायला लागलं डोकं चालवलं हा ना. डेपुटी निंब्या खरंच काही झालेलं नाही ना काय नाही झालं घाबरू नको सुखात आहे तुझा नवरा परत हे असं व्हायला नको म्हणून डेपुटीने म्या डोकं चालवलं आणि त्या डिग्याजवळ तुला निरोप दिला तो नवरा मेला म्हणून कटाळून तुमचं ऐकून हो अण्णा पण मला अटक आला असतं ना आता अरे पण तो ऐकायची परिस्थिती होती का आम्ही समजायला आलो त्यावेळेस आम्ही काही अण्णा चुकीचं नाही वागलो होय. काही चुकी शपथ करून सांगते अण्णा बाबांनो खेड्यात या गोष्टी चालत नाही निखळ मैत्री प्रेम या गोष्टी चालत नाही अण्णा ऐका ना ते तिकडे मला ना ते मेसवाल्याचं लय गौतू सांगत होते मग मला त्याचा लय त्रास झाला म्हणून मग मी म्हटलं शामरावला ए- तर तुम्ही माझे मित्र बना पुरुषा बायांचे हिच्या ठिकाणी तू बरोबर आहे पण नाही बाबा तुमची वय दोघांची लग्न असा संसार मोडू नका कोणाचा परत पाया पडतो नाही. हे असलं दोघही चुका करू अण्णा नका चुकलो मात्र अण्णा तुम्ही त्यांना पण फोन करून समजून सांगा ते ते मी मेसवाल्याचं करतो. नाव नाही हा हा, ते सांगतो डेपुटीने आम्ही समजून सांगू पाहुण्याला चालेल. पुन्हा असं करू नका मी तू तुझ्या वाटेने मी माझ्या वाटेने हा. अण्णा आबा मी चाललो. नीट राहायचं जाऊ का अण्णा मी गाव आहे बरं ते. जा, चुकलं बरं का माझा हाता नाही जा, करणार काय काळजी नको करू लकडी शिव मकडी ओठणी नाही येत बाबा आणि बरं केलं तू कुठं ना केलं ते